नमस्कार मित्रांनो, 2027 ची जनगणना आता तुम्ही तुमच्या घर बसल्या ऑनलाईन स्वतः देखील तुम्ही करू शकता. आता तुमच्या मोबाईलमधून देखील तुमची जी जनगणना आहे, तुम्ही स्वतः करू शकता. ते फक्त 1 मे 2026 पासून ते 15 मे 2026 पर्यंत म्हणजे या कालावधीमध्ये तुम्ही तुमच्या कुटुंबाची माहिती स्वतः भरू शकता. त्यानंतर जे काही अधिकारी 15 मेच्या नंतर जे काही अधिकारी HLO येणार असेल ते तुमचे डिटेल्स सगळे व्हेरीफाय करतीलच. पण ही प्रक्रिया नेमकं कशी करायची आणि कोणकोणते प्रश्न तुम्हाला विचारले जाणार आहेत आणि नेमकं कोणत्या चुका तुम्हाला टाळायच्या आहेत याची संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण स्टेप बाय स्टेप या ठिकाणी बघणार आहोत. तर नेमकं 2027 ची जनगणना तुम्ही तुमच्या मोबाईलमधून कशी करू शकता, त्यासाठी काय प्रोसेस आहे याची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघूया. मी हनुमंत शेळके, स्वागत आहे तुमचा शेळकेटेक या यूट्यूब चॅनलवरती. जर तुम्ही चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, असेच महत्त्वपूर्ण अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील. तर चला मग मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. 2027 ची जनगणना तुमच्या मोबाईलमधून स्वतः करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला या पोर्टलवरती यायचं आहे. या पोर्टलवरती आल्यानंतर या ठिकाणी सेल्फ इन्युमरेशन HLO लॉग इन करायचं आहे. त्यामध्ये तुमचं स्टेट सिलेक्ट करायचं आहे, त्यानंतर कॅप्चा टाकायचं आहे आणि व्हेरीफाय अँड लॉग इनवरती तुम्हाला म्हणजे व्हेरीफाय अँड प्रोसीडवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. हे एवढं करताच या ठिकाणी वेलकमचा एक नोटिफिकेशन शो करेल, जे की तुम्हाला ओके करायचं आहे. हे एवढं करताच आता तुमच्या फॅमिलीमधील जे कोणी कुटुंब प्रमुख असेल त्या व्यक्तीचे या ठिकाणी पूर्ण नाव टाकायचं आहे आणि त्यांचा मोबाईल नंबर टाका. ईमेल ID ऑप्शनल आहे, याला सोडून पण देऊ शकता तुम्ही. त्यानंतर व्हेरीफाय अँड प्रोसीड करायचं आहे. आता या ठिकाणी जे तुम्ही नाव टाकशाल आणि मोबाईल नंबर हे तुम्हाला चेंज करता येणार नाही. तर एकदा या ठिकाणी जाणीवपूर्वक तुम्हाला तुमच्या फॅमिलीमधील जो कोणी हेड आहे, प्रमुख व्यक्तीचं तुम्हाला नाव टाकायचं आहे आणि व्हेरीफाय अँड प्रोसीड करायचं आहे. हे एवढं करताच OTP सेंड होईल, जे की तुम्हाला ओकेवरती क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी तुमचं सर्वप्रथम तुमची भाषा सिलेक्ट करायची आहे, मराठी. त्यानंतर जे OTP आला आहे ते OTP टाका आणि व्हेरीफाय OTP करा. जसं तुम्ही व्हेरीफाय OTP करशाल, हे एवढं करताच आता तुमच्यासमोर या ठिकाणी जे की 6 स्टेप्स तुम्हाला दिले जातील, जे की तुम्हाला हे 6 स्टेप तुम्हाला कंप्लीट करून घ्यायचे आहेत. ज्यामध्ये सर्वप्रथम स्थानिक तपशील द्यायचे तुम्हाला. स्थानिक तपशीलमध्ये तुमचा जिल्हा, पिनकोड आणि तुमचं गाव हे सगळे डिटेल्स टाकायचे आहेत आणि शोधावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. हे एवढं केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला खाली स्क्रॉल करायचं आहे आणि जे कोणतं या ठिकाणी मॅप आहे, जे की या मॅपमध्ये तुमचं घर तुम्हाला दाखवायचं आहे. जे कोणतं घर असेल ते तुमच्या घराच्या वरती तुम्हाला हे येलोचा जे मार्क आहे किंवा पॉईंट आहे ते तुम्हाला द्यायचं आहे. म्हणजे या ठिकाणी तुमचं लोकेशन अशा पद्धतीने येईल आणि या ठिकाणी स्थानाची पुष्टी करा यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. म्हणजे जे काही तुमचं ॲड्रेस असेल ते या ठिकाणी कन्फर्म होईल. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी जतन करा आणि पुढे जा यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. जसं तुम्ही या ठिकाणी जतन करा आणि पुढे जा यावरती क्लिक करशाल, तुमच्यासमोर या ठिकाणी जे काही तुमची स्थानाची पुष्टी आहे, जे काही डिटेल्स आहेत ते योग्य आहेत का एकदा तपासून घ्यायचे. जर असेल तर होय करा, नसेल तर तुम्हाला नाहीवरती क्लिक करून तुम्हाला एडिट करून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी मी होय करतो. होय केल्यानंतर आता या ठिकाणी जे सेकंड स्टेप असेल तुमचं, जे की या ठिकाणी गणना घराची तपशील द्यायची आहे, जे की यामध्ये घराची तपशील यामध्ये तुम्हाला गणना घराची तपशील या घटकासाठी मुख्यतः वापरले जाणारे साहित्य म्हणजे तुमच्या घरामध्ये नेमकं कोणत्या प्रकारचे या ठिकाणी साहित्य वापरले गेले, जसे की दगड बांधकाम आहे का किंवा सिमेंटचा वापर जास्त आहे किंवा जे काही असेल ते या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे आणि खाली स्क्रॉल करायचं आहे. आणि या ठिकाणी घराची भिंत यासाठी मुख्यतः वापरले जाणारे साहित्य, जे की यामध्ये तुमचं कसं आहे, नेमकं घर कच्च्या विटाचं आहे किंवा मातीचं आहे का लाकडाचं आहे किंवा दगड आणि सिमेंट मातीने जोडलेला जे काही असेल ते तुमच्या या ठिकाणी पक्क्या विटाचं आहे ते या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. जर यामधून कोणतंही जर ऑप्शन नसेल तर तुम्ही इतर हा पर्याय तुम्ही सिलेक्ट करू शकता. त्यानंतर गणना घराची छप्पर यासाठी मुख्यतः वापरलेले साहित्य, यामध्ये नेमकं तुमच्या घराचं जे काही छत आहे किंवा पत्रे असतील जे काही असेल त्यामध्ये कोणत्या प्रकारचे साहित्य वापरले गेलेत, प्लास्टिक आहे
का हाताने बनवलेले कौले आहेत, पक्क्या विटांची आहेत का दगड आहे का स्लेट आहे किंवा कॉन्क्रीट आहे, यामधून जे काही ऑप्शन असेल ते ऑप्शन सिलेक्ट करा आणि या ठिकाणी समोर चला. आणि या ठिकाणी घराची स्थिती नेमकी कशी आहे, तर यामध्ये चांगली असेल तर चांगली करा, जर राहण्यायोग्य असेल तर राहण्यास योग्य एवढी करा, आणि मोडकळीस आलेले म्हणजे पडायला आलेलं, जर पडायला आलेलं असेल आपलं घर तर या ठिकाणी मोडकळीस आलेले हे ऑप्शन सिलेक्ट करा आणि या ठिकाणी जतन करा आणि पुढे जा या ऑप्शनवरती तुम्हाला टिक करायचं आहे, म्हणजे समोर जायचं आहे. जसं तुम्ही या ठिकाणी जतन करा आणि पुढे जा या ऑप्शनवरती क्लिक करशाल, पुष्टी करा यामध्ये जर या ठिकाणी तुम्हाला नक्की पुढे जायचे आहे का तर तुम्हाला होय करायचं आहे, किंवा जर एडिट करायचे असेल तर नाही वरती क्लिक करून तुम्ही एडिट करू शकता. सामान्यतः या ठिकाणी कुटुंब प्रमुखाशी संबंधित माहिती या ठिकाणी द्यायची आहे तुम्हाला, जे की या कुटुंबात सामान्यतः निवास करणाऱ्या व्यक्तींची एकूण संख्या किती असेल ते संख्या तुम्हाला द्यायची आहे. यामध्ये कुटुंब प्रमुखाचे लिंग कोणते, पुरुष का स्त्री, ते या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचे आहे. आणि जर अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमाती जर यामध्ये असतील तर या ठिकाणी तुम्हाला जे काही असेल ते सिलेक्ट करा, किंवा SC ST मध्ये जर असेल तुम्ही तर या ठिकाणी हे सूची बघण्यासाठी यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. यामध्ये जे PDF दिला असेल PDF ओपन करा. यामध्ये जर तुमची जात असेल तर या ठिकाणी त्यानुसार तुम्हाला या ठिकाणी अनुसूचित जाती जमाती यामधून सिलेक्ट करायचं आहे. जर नसेल तर या ठिकाणी इतर हा ऑप्शन तुम्ही सिलेक्ट करू शकता. त्यानंतर या घराच्या मालकी हक्काची स्थिती नेमकी कशी आहे, स्वतःचं असेल तर या ठिकाणी स्वतःचे घर हा पर्याय तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे, किंवा तुम्ही भाडे तत्वावरती राहत असतील भाड्याचे परंतु इतरत्र स्वतःचे घर असेल, जर दुसऱ्या ठिकाणी तुमचे घर आहे परंतु तुम्ही भाडे तत्वाने राहता तर तुम्ही सेकंड पर्याय सिलेक्ट करू शकता. भाड्याचे आणि कुठेही स्वतःचे घर नसलेले हा पर्याय देखील तुम्ही सिलेक्ट करू शकता. तुमच्या अकॉर्डिंगली तुमचं जे काही स्थिती असेल घराची ते तुम्हाला सिलेक्ट करायची आहे. आणि निवासयोग्य खोल्यांची संख्या किती आहे, टोटल किती रूम आहेत ते तुम्हाला द्यायचे आहेत. आणि या कुटुंबात राहत असलेल्या विवाहित जोडप्यांची संख्या किती आहे ते तुम्हाला या ठिकाणी द्यायचं आहे. त्यानंतर जतन करा आणि पुढे जा यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. जसं तुम्ही या ठिकाणी जतन करा आणि पुढे जा या ऑप्शनवरती क्लिक करशाल, तुम्हाला या ठिकाणी होय करायचं आहे. हे एवढं केल्यानंतर आता या ठिकाणी सुविधा जे की कुटुंबास उपलब्ध असलेल्या सोयी जे काही असेल ते सिलेक्ट करायचं आहे. जसे की पिण्याच्या पाण्याचा मुख्य स्रोत नेमकं काय आहे, तुमचं विहीर आहे का हातपंप किंवा जरा नदी कालवा जे काही असेल ते तुम्हाला सिलेक्ट करायचे आहेत. जे की तुम्ही पिण्यासाठी नेमकं कोणत्या पाण्याचा तुम्ही वापर करत आहात ते तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करून या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची उपलब्धता असलेले स्रोत जे की परिसरात आहे का परिसराच्या जवळ आहे किंवा दूर आहे हा पर्याय तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. यामधून प्रकाशाचा मुख्य स्रोत जे की वीज आहे का रॉकेल सौर ऊर्जा जे काही असेल ते सिलेक्ट करा. त्यानंतर शौचालयाची उपलब्धता होय नाही जे की असेल होय असेल तर या ठिकाणी या 3 ऑप्शनमधून सिलेक्ट करायचे आहे. जसे की केवळ कुटुंबाच्या वापरासाठी किंवा इतर कुटुंबासह सामायिक वापर किंवा सार्वजनिक शौचालय वापरत असेल तर सार्वजनिक जे काही असेल ते सिलेक्ट करा. जर नाही असेल म्हणजे उघड्यावर असेल तर नाही हा पर्याय, म्हणजे बाथरूम जर नसेल तुमच्याकडे शौचालय तर या ठिकाणी नाही हा पर्यायमध्ये तुम्ही सिलेक्ट करू शकता. शौचालयाचा प्रकार काय नेमकं, फ्लॅश पोअर फ्लॅश शौचालय जोडणी जे की पाईपद्वारे जे की किंवा सेफ्टिक टँक असेल तर सेफ्टिक टँक किंवा इतर व्यवस्था असेल तर इतर व्यवस्था. आणि या ठिकाणी द्विखंड शौचालय जे की असेल तर सिलेक्ट करा. जे गटारी कसे आहेत, उघडे आहेत का कोणते आहेत ते तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचे आहेत. त्यानंतर सांडपाणी सोडण्यासाठी जोडलेली व्यवस्था काय बंद गटार आहे का उघडे गटार आहे किंवा गटारच नाही यामधून तुम्ही सिलेक्ट करू शकता. परिसरामध्ये स्नानगृहाची उपलब्धता आहे का, जे की असेल तर या ठिकाणी स्नानगृह असेल तर स्नानगृह किंवा छप्परशिवाय बंदिस्त असेल तर छप्परशिवाय बंदिस्त जे काही असेल ते या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. जर नसेल तर नाही वरती तुम्ही टिक करू शकता. स्वयंपाकघराची उपलब्धता आणि LPG किंवा PNG जोडणी आहे का, जे की स्वयंपाकघरामध्ये स्वयंपाक करत असल्यास LPG आहे का जोडणी आहे किंवा नाही यामधून तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. घरामध्ये स्वयंपाक केला जातो परंतु स्वयंपाकघरात नाही जेव्हा किंवा LPG जोडणी आहे यामधून तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे.
असेल तर होय करा, म्हणजे आहे करा, नसेल तर नाही करा. घराबाहेर खुल्या जागेत स्वयंपाक करत असतील तर या ठिकाणी जोडणी आहे का, किंवा स्वयंपाक करत नाही घराबाहेर, जे काही असेल ते सिलेक्ट करा. स्वयंपाकासाठी वापरण्यात येणारे मुख्य इंधन नेमकं काय आहे, जे की LPG, जळाऊ लाकूड किंवा शेणाचा गौऱ्या, जे काही असेल ते सिलेक्ट करा, किंवा वीज. त्यानंतर तुम्हाला जतन करा आणि पुढे जा यावरती तुम्हाला क्लिक करायचंय. जसं तुम्ही जतन करा आणि पुढे जा यावरती क्लिक करशाल, तुम्हाला होय करायचंय. हे एवढं करताच या ठिकाणी पाचवा जे असेल मालमत्ता, तर या ठिकाणी रेडिओ ट्रान्झिस्टर आहे का, असेल तर होय करा, नसेल तर या ठिकाणी मोबाईल असेल तर मोबाईल स्मार्टफोनवरती क्लिक करा. आणि या ठिकाणी दूरचित्रवाणी आहे तर या ठिकाणी कोणतं आहे, नेमकं केबल जोडणी आहे का, इतर DTH आहे किंवा दूरध्वनी निशुल्क डिश आहे, जे काही असेल ते या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर इंटरनेट उपलब्धता आहे का, किंवा तुमच्याकडे लॅपटॉप किंवा संगणक आहे का, किंवा मोबाईल आणि स्मार्टफोन आहे, जे काही असेल यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. आणि लॅपटॉप आणि संगणक जे की असेल तर या ठिकाणी होय करा, नसेल तर नाही करा, किंवा फक्त मोबाईल असेल, स्मार्टफोन किंवा दोन्ही असतील तर दोन्ही. त्यानंतर तुमच्याकडे सायकल किंवा स्कूटर, मोटरसायकल आहे का, असेल तर या ठिकाणी काय आहे ते तुम्हाला सिलेक्ट करायचंय, नसेल तर नाही करा. कार, जीप, व्हॅन तुमच्याकडे आहे का, असेल तर होय करा, नसेल तर नाही करा. त्यानंतर कुटुंबात सेवन केले जाणारे मुख्य धान्य काय आहे, नेमकं ज्वारी, गहू, तांदूळ, बाजरी, मक्का किंवा इतर असतील तर इतर. त्यानंतर तुम्हाला जतन करा आणि पुढे जा यावरती क्लिक करायचंय आणि होय करायचं आहे. की या ठिकाणी पूर्वावलोकन व पुष्टी करा, जे की तुम्ही जे काही माहिती भरलात ते सगळी माहिती या ठिकाणी तुम्हाला एकदा तपासून घ्यायचं आहे. या ठिकाणी सगळी माहिती तपासणी झाल्यानंतर पुष्टी करा आणि सादर करा यावरती तुम्हाला क्लिक करायचंय. परंतु आता या ठिकाणी एकदा सबमिट केल्यानंतर तुमचं जे काही फॉर्म असेल ते या ठिकाणी एडिट होणार नाही. जोपर्यंत HLO येणार नाही तोपर्यंत तुमचा फॉर्म एडिट होणार नाही. जर एडिट करायचे असेल तर या ठिकाणी एडिट करू शकता. जर एडिट करायचे नसेल तर या ठिकाणी पुष्टी करा आणि सादर करा यावरती टिक करायचं आहे आणि होय करायचं आहे. की तुमच्या समोर एक SC ID जनरेट होईल, जे की याचा कॉपी करा किंवा याची जे काही स्क्रीनशॉट आहे ते तुम्हाला स्क्रीनशॉट काढून घ्यायचं आहे. आता तुमचं HLO पूर्ण करण्यासाठी तुम्हाला ही स्वयं जनगणना ID प्रगणकासोबत शेअर करण्याची विनंती आहे. जसे तसे झाले नाही तर प्रगणकाकडून नवीन गणनेची आवश्यकता असू शकते. जोपर्यंत HLO येईल, HLO आल्यानंतर हे जे SC ID आहे ते द्यायचे त्यांना, ते जे काही एडिट करायचे असतील तर एडिट करू शकतात. तोपर्यंत तुम्ही आता एडिट या ठिकाणी करू शकत नाही. अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या घर बसल्या मोबाईल मधून देखील 2027 ची जनगणना सहज या ठिकाणी करू शकता. असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओज आपल्या मोबाईल वरती मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.